आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात रोबोटिक्स हे केवळ रोबोट तयार करण्याचे माध्यम नसून विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्सच्या माध्यमातून विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी KTSP मंडळाच्या परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोबोटिक्स शिक्षणाला प्रारंभ करण्यात आला। गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या शुभ हस्ते रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे। KTSP मंडळ संचलित परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे। हा उपक्रम कोड्स अँड ग्रोवचे संस्थापक बेनेडिक्ट कार्डोजा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांच्यामध्ये नवोपक्रमाची वृत्ती विकसित करणे आणि त्यांना भविष्यकालीन कौशल्यांनी सक्षम बनवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर गौरव तिवारी यांनी उपस्थित पाहुण्यांना सांगितली। विज्ञाननिष्ठ भारत झाला तर या देशाला कोणीही रोखू शकत नाही। त्यासाठी इयत्ता 1लीपासूनच वैज्ञानिक शिक्षण दिले तर शास्त्रज्ञ आपोआप घडतील, ते घडवण्याचे काम KTSP मंडळाच्या परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये करत आहे, असे मत पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी व्यक्त करत शाळा घडवण्यासाठी प्राचार्य डॉक्टर गौरव तिवारी यांचे मोठे योगदान असल्याचे कौतुक केले आहे। कॉन्ट्रिब्युशन या शाळेमध्ये खूप मोठं आहे। भले ट्रस्टी खूपच सक्षम आहेत आणि खंबीर आहेत सगळ्या गोष्टीसाठी, पण ही शाळा चालवण्यासाठी गौरव तिवारी सरांचं कॉन्ट्रिब्युशन आणि त्यांच्या शिक्षकाचं आणि त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व स्टाफचं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे गगनगिरीचं नाव खूप मोठं आहे। गगनगिरीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लोकांची स्पर्धा चालू आहे आणि तुम्ही मग ते साम दाम दंड भेदाची नीती अवलंबतात, पण सर मेरिटवरतीच लक्ष देतात आणि मेरिटपेक्षा जास्त। त्यामुळे हे शाळाचंच नावलौकिक लागलेली आहे। सर्वांचं धन्यवाद, खास करून ट्रस्टींचं, प्रिन्सिपल सरांचं, त्यांचे जे काही शिक्षक वर्ग आहेत त्यांचं आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं मनापासून खोपोलीच्या पोलीस प्रभारी अधिकारी म्हणून तुमचं शुभेच्छा व्यक्त। ते न करता मुलांना लहानपणापासून जर याची सवय लागली तर त्यांना पुढे त्यांची जी आवडीची फील्ड सिलेक्ट करण्यासाठी त्यांना अवघड जाणार नाही आणि त्यांना त्यांचा इंटरेस्ट लहानपणीच कळेल। 12वी नंतर मी ह्या फील्डमध्ये जायला पाहिजे, त्या फील्डमध्ये जायला पाहिजे, या द्विधा मनस्थितीमध्ये मुलंही राहणार नाही, मुलं राहणार नाही तर ते पालकही राहणार नाही। मुलांना स्वतःच देशातला एखादा एक सायंटिस्ट जन्माला येईल लहानपणीच, की तो सायंटिस्ट पूर्ण समाजाची दिशा आणि दशा बदलू शकतो आणि तो वेगळ्या मार्गाने घेऊ शकतो। कारण विज्ञानाची ह्या घडीला विज्ञानाची खूप नित्यांत गरज आहे। ज्या देशाने विज्ञानाची कास धरली तो देश प्रगत पथावरती गेलेला आणि त्याने त्याची आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेली आहे आणि विज्ञाननिष्ठ जर भारत लहानपणापासून तयार झाला तर या देशाला प्रगतीपासून कोणीच रोखू शकणार नाही। या उद्घाटन सोहळ्यासाठी KTSP मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील, उपाध्यक्ष अबुशेठ जळगावकर, परमपूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष दिनेश गुरव, राजू अभानी, मंडळाचे संचालक राजू ठक्कर, जितेंद्र रावळ, दिलीप पोरवाल, प्राचार्य डॉक्टर गौरव तिवारी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।